जय भीम सर्वांना। तर माझं नाव आहे आशा कांबळे, राहणार दापका, तालुका निलंगा आणि जिल्हा लातूर। तर मला असं काही गोष्टी सांगायच्या आहेत स्त्रीसाठी। तर एखादी पुरुष एका मुलीला बोलत असेल तर त्या मुलीचा बोलत असताना कसा मान करायचं हे पुरुषाला कळलं पाहिजे, आणि पुरुष बोलताना त्याचा मान सन्मान करायचं ही स्त्रीला कळलं पाहिजे। तर सर्वांनी लाईक शेअर कमेंट करायचं आहे। तर मी 4 गोष्टी सांगणार आहे, तर तुम्ही सर्वांनी लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा। तर मला जास्त बोलायला येत नाही, मी हे पहिल्यांदा बोलत आहे। तर तुम्ही सर्वांनी मला एक सांगायचं आहे की बाबासाहेबाच्या नावाखाली तुम्ही पद घेता, पुरुष लोकांसाठी सांगायचं आहे। तर पद घेता, तर एखादी स्त्रीनं तुम्हाला मान सन्मान दिले की माझ्या बरोबर असं झालेलं आहे की कदाचित माझी चूक झाली, तर माझी चूक झाली ती मी मान्य करायचा प्रयत्न केला आणि तिथं माझं म्हणजे सगळं जगासमोर साबित केला की माझी चूक झालेली आहे, असं ही माझं सगळ्या स्त्रियाचं सांगते हा। तर त्या पुरुषाला तुम्ही बाबासाहेबाच्या खाली पद घेता आणि त्या पुरुषाला तुम्ही पद घेतलंय, कोणतं बी पद राहू द्या, कोणतं पण पद राहू द्या, मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की असं करता असं झालं आणि मी काय करू। तर ते काय बोलू शकतात माहीत आहे का? आम्हाला काही माहीत नाही आणि तुम्ही जी करायची ती करा, म्हणजे आम्हाला काय माहीत नाही, तुम्ही जी करायची ती करा, कारण अशा भानगडीमध्ये आम्ही पडत नाही, बरोबर। हा कोणताही व्यक्ती म्हणजे पुरुष असं बोलू शकतो का? नाही का बोलू शकतो? तुम्ही काय तर त्यांना 4 गोष्टी सांगू शकता, नाहीतर हे परत चूक करू नको, परत चूक झालेली मान्य केलीस तर ह्या पुढं पाऊल परत चांगल्या मार्गावर चला असं सांगू शकता कोणताही पुरुष। मग तर ते पद तुम्हाला मान्य राहील। बाबासाहेबाच्या खाली 4 इस्त्रीचे कपडे करायचं, रोज गावभर फिरायचं, इथं मीटिंग ठेवायचं, तिथे मीटिंग ठेवायचं आणि स्त्रियाला मान सन्मान देण्याची म्हणजे मग ती जवळची राहू या लांबची राहू, मग कोणची पण राहू, तुम्ही जर त्या स्त्रियाचा मान सन्मान करणार झालो तर त्या बाबासाहेबाच्या खाली तुम्ही पद घेता, तर त्या पदाचा काय उपयोग आहे हे मला सोशल मीडियावर टाकायचा आहे व्हिडिओ। कारण सर्वांनी लाईक शेअर करा आणि आधी तुम्ही स्त्रियाचा मान सन्मान 4 गोष्टी समजावून सांगणं, त्यांना कदाचित त्यांना 4 शब्द विचारलेले समजावणं हे शिका पहिलं, आणि मग तुम्ही 4 इस्त्रीचे कपडे घालून भर चौकात जय भीम करत हिंडा, तेव्हा म्हणतात तुम्हाला पद आणि पदवी ह्याच्यात खूप फरक आहे। तर तुम्ही सर्वांनी मला थोडंफार बोलायला येत नाही, जर मला लाईक कमेंट केलं त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला मी टाकणार आहे, सर्वांनी लाईक शेअर करायचं आहे। असे अजून प्रश्न आहेत थोडेफार, तर मला तेवढं बोलता येत नाही आणि मी कोशिश करन, सांगायचा प्रयत्न करन, जी माझ्याबरोबर घडते ती उद्या दुसऱ्या स्त्रीसोबत घडायचा प्रश्न येत नाही। तर सगळ्यांनी शेअर करायचं आहे। आज माझ्यासोबत जे घडतंय ते उद्या दुसऱ्या जगातल्या स्त्रियासोबत घडू नये ह्याच्याकरता बोलते, आणि जे घडलं तर तिला समजावून सांगणं पण पुरुषाचं काम आहे। जे पद घेतात बाबासाहेबाच्या खाली, बाबासाहेबाला
हे करतात त्यांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे. आणि जय भीम सर्वांना. तर काही चुकलं तर माफ करा, समजावून सांगा. जय भीम. नमो बुद्धाय.